नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे रामोजी फिल्म सिटी पाहण्यासाठी. बेस्ट आहे. हैदराबादला आल्यानंतर रामोजी फिल्म सिटी आपण पाहू शकता आणि वर्थ इट आहे. पूर्ण एक दिवस लागतो. शक्यतो सकाळी 8:30 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाठीमाग बघू शकता हा सेल्फी पॉईंट आल्या आल्या आपल्याला एंट्रन्सला दिसतो आणि हे पाठीमागच मेन एंट्री पॉईंट आहे. या ठिकाणाहून चेकअप करून आपल्या आतमध्ये सोडलं जातं. मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी बेस्ट प्लेस आहे. वर्थ इट आहे. हा युनिव्हर्सल सेल्फी पॉईंट. या ठिकाणाहून बऱ्यापैकी लोक आल्यानंतर सेल्फी घेतात. ही आपल्याला मोठी एंट्रन्स. या ठिकाणाहून पुढं आपल्याला त्यांच्या बसेसमधून एंट्री राहते. आल्यानंतर इथे बाजूला चहा नाश्त्यासाठी सुद्धा चांगली सोय. बेस्ट आहे. फॅमिलीसोबत मस्ट विजिट. कुठे चाललो आपण? फिल्म सिटी. रामोजी फिल्म सिटीत आल्यानंतर मस्त घोड्यावरची राईड घ्यायची. ह्या असल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला रामोजी फिल्म सिटीमध्ये आल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतात. छान आहे. कसं वाटतं तू? रामोजी फिल्म सिटी बेस्ट वाटलं ना? हैदराबादमध्ये आवडलं ना? मस्त आहे ना? अजून लय फिरायचं आहे आपल्याला. हाँ अदू कसं वाटतंय? वर्धन हे वर्धन इकडे बघ. हे कुठे झाला तुम्ही? आम्हाला धडकून देऊ नका. मी तुम्हाला गाडी धडकू तुमची जोरात नको म्हणा. अरे आता आपण रामोजी फिल्म सिटीला आलो आहे. आल्यानंतर हे मेन एंट्रन्स. इथं ओपनिंग सेरेमनी होती जो मग आपण शूट केला आणि तिथून आतमध्ये आता हे मेन रामोजी फिल्म सिटी चालू होतं आहे. पाहू शकता एकदम भव्य दिव्य असं एंट्रन्स आहे. आता आम्ही इकडं फोटो स्टुडिओ
छान आहे इकडं बघण्यासारखं आहे. हे आता फिल्म सिटीमध्ये एंटर केल्यानंतर हे आपल्याला असे भरपूर सेट पाहायला मिळतात. खूप छान एकदम फोटोजेनिक प्लेस आहे. आता इथं पुढं काहीतरी शो चालू आहे, तो जाऊन पाहूयात आता. वर्धन हात काढ. हे आपण कुठं चाललो रे? तुला सिटी काय बघायला आलो आपण? हा जिपिंग सिटी. हा कसली जिपिंग सिटी? फिल्म सिटी. हां आता बसमध्ये बसून आपण चाललोय फिरायला. आदू कुठं झालं वर्धन? हा फिल्म सिटी बघायला, बाहुबली बघायला. बाहुबली कसं करतो रे? आता आपण चाललोय मित्रांनो फिल्म सिटी मधले बाकीचे काही सेट पाहायला. हा फाउंटन तुम्ही पाहू शकता आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून क्रिश जो मूवी होता त्याचं शूट ज्या ठिकाणी झालं होतं हा तुम्ही पाहू शकता. तो सेट या ठिकाणी फाउंटन चेंज केला होता आणि या ठिकाणी क्रिश मूवीची शूटिंग झाली होती. त्याच्यापासून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला भरपूर असे सेट पाहायला मिळतात. आता हा KGF 2, त्याच्यानंतर चंद्रमुखी, भरपूर त्याच्यानंतर सूर्यवंशम, अशा भरपूर पिक्चरमध्ये जे कोठी किंवा बंगला दाखवलेला आहे हा तुम्ही उजव्या हाताला बघू शकता. असे भरपूर प्रकारचे सेट्स आपल्याला फिल्म सिटीमध्ये पाहायला मिळतात. फॅमिलीसोबत एक वेळ अवश्य भेट द्या. एकदम नॅचरल सेट आहे त्या ठिकाणी. आता आपण स्ट्रीट ज्या पिक्चरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचे काही कोठ्या किंवा असं गाव वगैरे जे काय दाखवतात आपण आता त्याच्यातून फेरफटका मारणार आहे. या ठिकाणी भरपूर पिक्चरच्या शूटिंग म्हणजे आपले साऊथ मूवी असतील किंवा हिंदी मूवी असतील त्या ठिकाणी काय गाव दाखवायचं असेल किंवा पोलीस स्टेशन असेल. आता हे पाहू शकता हे मुंबईची एक थीम दाखवलेली आहे आणि सगळं प्लायवूडमध्ये बनवलेलं असतंय. आता आपल्याला इथं पोलीस स्टेशन किंवा हे आझाद नगर बघू शकता. छान आहे. हे दुकानं वगैरे बघून घ्या तुम्ही. फिल्म सिटीची टूर ही खरंच वर्थिट आहे. थोडंसं लवकर येण्याचा प्रयत्न करायचा ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. आत्ता आपण चाललोय जेल पाहण्यासाठी. भरपूर पिक्चरमध्ये आपल्याला सेंट्रल जेल वगैरे काय दाखवतात. हा त्याचा सेट
पाहू शकता तुम्ही. आता आपण जेलमध्ये एंटर करतोय कुठलाही गुन्हा न करता. आता हे जेलमध्ये गेल्यानंतर हे उजव्या बाजूला आपल्याला जो आपला मूवी होता पुष्पा त्याच्यामधला काही सेट पाहायला मिळतो. या ठिकाणी काही आर्मीच्या गाड्या वगैरे दाखवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढं हे बाजूला काही कैदी काम करताना दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी अजून भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. या ठिकाणी सुद्धा एक काहीतरी कैद्यांची वेगळी काहीतरी दाखवली. या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही जेलमध्ये कैदी कसे ठेवले आहेत ते दाखवलेले आहेत. मी बाराकी सिस्टीम जे आहेत ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपला सलमान खानचा तेरे नाम मूवी जो होता त्याच्यामधला हे त्या ठिकाणी तो वेडा दाखवलेला आहे, वेड्यांचं हॉस्पिटल किंवा त्याला जेलमध्ये ठेवलेलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण जेलमधून बाहेर पडतोय. चला आता अजून कुठल्या पुढच्या सेटला जायचंय बघूयात. भरपूर पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग होतात. फिल्म सिटी मधला सर्वात हायलाइटेड पॉइंट म्हणजे रामायण महाभारत सेट. आता आपण त्या सेटवर आहे. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी भरपूर असे सेट रेडी करून ठेवलेले ज्या ठिकाणी रामायण महाभारताची शूटिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते. रामायणाचा सेट पाहून आता आम्ही रेल्वे स्टेशन पाहायला चाललो. कुठे चालला जातो आपण? रेल्वे स्टेशन आहे की नाही? चला आता जाऊ. चला या, चल इकडे या. आता हावरा रेल्वे स्टेशन. रामोजी फिल्म सिटीमध्ये रेल्वे स्टेशन सुद्धा आहे ना तो? चला आता आपण कुठल्या डब्यात जायचं, कुठल्या ह्याच्यात जायचं? हां चला आपण आता काय करू, इकडे काय वाटलं रेल्वे चालली कुठेतरी, का की रेल्वे जाऊन बसल्यात. बंद रेल्वे ती. हे आता रेल्वे स्टेशन पाहून आता आपण दुसऱ्या सेटकडे चाललोय. हे पाहू शकता तुम्ही, हे रेल्वे स्टेशन एक्झिट. आता आपण बाहुबली सेट पाहण्यासाठी चाललोय. बाहुबली सेट कसं वाटतंय तू? आता आपण एंट्री करतोय बाहुबली सेट पाहण्यासाठी. अरे छोट्याशा प्रवेशद्वारातून आतमध्ये जायचं आणि आता आतमध्ये बऱ्यापैकी आपल्याला चांगला सेट पाहायला मिळतोय. आता आम्ही आलोय बाहुबलीचा सेट पाहण्यासाठी आणि खूप चांगल्या स्थितीतला सेट आहे, पाहण्यासारखा आहे. एक वेळ अवश्य भेट द्या, तुम्हाला दाखवतो मी आता इथलं सगळं. हे बाहुबलीमधले तोफेचे गोळे टाकायची मशीन. जा त्याच्यावर जाऊ, थांब. गन मशीन चालवा. आदू काय चालवतीस बेटा? हा हा लागलं. अरे आता हे आपण पाहू शकता घोड्यांचा सेट बाहुबली मधला, जो अजूनही चांगल्या सुस्थितीत आहे. वर्धन काय करतोय घोड्याला? वर्धल्या काय चाललंय? हाय हॅलो. चला हाय अदू, कसं वाटतंय? बाहुबली मधला मोठा रथ लाकडाचा. धरून राजाला खेळ दिसत ये बाहेर चल.
हा बाहुबली मधला दुसरा एक सेट जिथं साखळ्यांनी त्यांना बांधून ठेवलं होतं बाहेर. तुला टाकू का बांधून इथं? हा आदू हा इकडे अजून एक बाहुबलीचा दुसरा सेट ज्या ठिकाणी शिवलिंग वगैरे ठेवलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण आलोय रामोजी फिल्म सिटीमध्ये लंडन स्ट्रीट. काय आदू सगळं युरोपियन थीम बेस जे काय हे आहे घरं ते आता आपण पाहणार आहे. छान वाटतं ना. चला आता तुम्हाला दाखवतो लाईव्ह परफॉर्मन्स. आता आपण वरती चाललोय लाईव्ह परफॉर्मन्स बघायला. वर्धन कुठे आलो आपण? सभी अतिथियों को स्वागत है मोशन कैप्चर स्टूडियो फ्लो में. प्लीज ऑब्जर्व इन फ्रंट ऑफ यू. आपके सामने देखिए तीनों दीवार कवर्ड है ब्लू स्क्रीन की मदद से. ये ब्लू स्क्रीन हम इस्तेमाल करेंगे बैकग्राउंड चेंजिंग में और इस प्रकार बैकग्राउंड चेंजिंग इफेक्ट को हम कहते हैं क्रोमा की इफेक्ट. ऊपर देखिए प्लीज ऑब्जर्व ऑन द टॉप फ्रेम्स वी हैव टोटल 16 ऑप्टिक मोशन ट्रैकिंग सेंसर्ड कैमरास जो हमें मदद करेंगे आर्टिस्ट का बॉडी मूवमेंट्स कैप्चर करने में. और आर्टिस्ट का एग्जैक्ट बॉडी मूवमेंट्स ट्रैक करने के लिए उनके बॉडी के ऊपर व्हाइट बॉल्स जो है सेंसर्स वो है मोशन ट्रैकिंग सेंसर्स. यहाँ पे जिस प्रकार आर्टिस्ट आपके सामने एक्टिंग करेंगे उसी प्रकार डिस्प्ले के अंदर अवतार का एनिमेशन एक्टिंग करेगी. Whichever body movements are done by the artist here, the same similar body movements are also done by the avatar animation simultaneously without any editing. राइट साइड में चेयर को देखिए प्लीज ऑब्जर्व द राइट हैंड साइड चेयर. चेयर के ऊपर भी सेंसर्स है. अभी हमारे आर्टिस्ट उठाएंगे चेयर मगर आप देख सकते हो अवतार उठा रही है पत्थर डिस्प्ले के अंदर. इस प्रकार टेक की मदद से बहुत सारे मूवीज शूट हुए हैं स्पेशली हॉलीवुड मूवीज लाइक अवतार, वेनम, किंग कॉन्ग, गॉडजिला, पायरेट्स ऑफ द कैरिबियन, इनक्रेडिबल हल्क, स्पाइडरमैन होमकमिंग, एवेंजर्स इन्फिनिटी वॉर, पैसिफिक रिम एंड मेनी मोर. इंडियन फेमस मूवीज लाइक कल्कि, आदिपुरुष, रावण, रोबो मूवीज में भी इस प्रकार का टेक इस्तेमाल किया है थोड़े सीन शूट करने के लिए. यहीं पे आपका पहला आकर्षण समाप्त हो गया है. अभी आपको जाना है राइट साइड से एग्जिट. वहां आपको आप देख पाएंगे लंदन सिटी ब्रिज के ऊपर चलते हुए विदाउट वीसा विदाउट पासपोर्ट एंड यू अरे आता आपण लंडन ब्रिजला पोहोचलोय. हा इकडे बरं थांब बरं. मी एक घ्या कुठे दिसना मला. या साईडला थांब बरं. या साईडला हा इकडे बघ ना रे. हे इकडे नलू इकडे. अरे तुझ्या मागे हे बघ इकडे. अरे लंडन स्ट्रीट ही आपलं रामोजी फिल्म सिटीमधली. या ठिकाणी आपल्याला भरपूर अशा बिल्डिंग पाहायला मिळतात. छान आहे. पिक्चरमध्ये दाखवला जाणारा वे टू एअरपोर्ट. हे एअरपोर्ट भरपूर पिक्चरमध्ये दाखवलं जातं पण ह्या एअरपोर्टला सगळ्या आता ना फक्त बसेस आहेत. काकी चला विमानाने कुठं जायचं? हां हे असं प्रत्येक जेवढ्या आपल्या ज्यांचं विमान आहे त्यांच्या कंपन्या एअरपोर्टच्या आतमध्ये काम चालू आहे. बेस्ट. तिथं एअरपोर्टच्या ऐवजी लालगा आपल्या बस लागल्यात एका ठिकाणून दुसरीकडे जायला. आपण आलोय हवा महल पाहण्यासाठी. छान असं नृत्य आहे.
राजस्थान थीम बेस. आता आपण खाली चाललोय जापनीज गार्डन, भरपूर गोष्टी पाहण्यासाठी. आता हवा महल मधून आम्ही आता खाली चाललोय जापनीज गार्डन बघायला. आणि फ्रँकली सांगतो, वन टाइम वरती ते रामोजी फिल्म सिटी डबल पाहण्यासारखं नाही. आणि फॅमिली घेऊन तर येऊच नका, लय कंटाळते माणूस. लहान मुलं शक्यतो नकाच, मित्रांसोबत आलं तर बेस्ट आहे. हे असले लहान मुलं घेऊन येऊ नका, हे असले, हे दिसतं ना खरं वर्धन. हात हा खाली. असं ते. हा, दादू, तो हात. आता आम्ही आलोय फिल्म सिटी मधलं सगळ्यात शेवटचा स्पॉट, जापनीज गार्डन. हे आहे जापनीज गार्डन. सगळ्यात शेवटी ट्रिप आता एंड झाल्यानंतर आपण जिथून सुरुवात केली होती त्या ठिकाणी परत चाललोय. आता आपण आलोय लास्ट पॉइंट, बटरफ्लाय म्युझियम, बटरफ्लाय गार्डन, बर्ड पार्क, भरपूर अशा गोष्टी आहेत. चला बघू आता. सगळ्या रामोजी फिल्म सिटी मधलं सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हे गार्डन आहे, बघण्यासारखं आहे. हे वर्धन, कसं आहे रे वॉटर पार्क इथलं? इकडे बघ कसं आहे. आता आपण चाललोय बटरफ्लाय म्युझियम. म्हणजे या ठिकाणी कुठल्या कुठल्या बटरफ्लाय असतात त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कुठल्या सीझनमध्ये कुठल्या वर्धन. चला, हे सगळे गार्डन. हे बघ बरोबर वर्धन, बटरफ्लाय कुठे? हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बटरफ्लाय. वर्धन खूप बटरफ्लाय आहेत बघ ना, वरती बघ. खूप छान आहे मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता पक्षी वगैरे भरपूर असे आपल्याला या ठिकाणी पक्षी पाहायला मिळतात. हा रामोजी फिल्म सिटी यातला धबधबा पाहू शकता, छान. डक, या ठिकाणी आपल्याला सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पाहायला मिळतात. फ्री बर्ड, अरे शामरुग आहे, कळलं का? लंबी है, बड़ी नहीं है, लंबी है. शामरुग, शामरुग, शामरुगाचे अंडे. आता आपण रामोजी फिल्म सिटी मधलं कलर्स कॅफे म्हणजे ठिकाणी सगळे
ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे फुलं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. हे आपलं गार्डन एक छोटंसं बॉटॅनिकल. कृपालू केव्स. आता इथलं एक शेवटचं हा स्पॉट आहे. मग इथून आपण आता तो शो बघायला जाणार आहे. बघूयात आता काय पाहू शकता. बेस्ट अशी केव आहे. ह्या लेफ्ट साईडला आपल्याला चांगला एक फाउंटन दिसतोय. हा एक फाउंटन आणि ह्या बाजूला एक बुद्धाची मूर्ती आहे. छान असे स्वरूपातले. आता आपण मस्त गुहेत प्रवेश करतोय आणि छान आहे. पूर्ण अंडरग्राउंड बनवलेली आहे. भरपूर अशा आपल्याला कार्विंग केलेलं पाहायला मिळतं आणि हिंदू देवी देवतांचे कार्विंग आहे. इकडल्या साईडला सुद्धा आपल्याला एक बुद्धाची मूर्ती पाहायला मिळते. समोर काही शिष्य वगैरे स्टॅच्यू ठेवलेले आहेत. आता आपण गुहेच्या दुसऱ्या पार्टमध्ये आलो आहे. या ठिकाणी सुद्धा भरपूर अशा आपल्याला मूर्त्या आहे. म्हणजे पुराणातल्या जेवढ्या काही आपल्याला शिल्प वास्तुशिल्प वगैरे पाहायला मिळतील सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. या ठिकाणी आपल्याला एक मस्त असा साप पाहायला मिळतोय. आईवर गेले. स्लीपिंग बुद्धा खूप चांगला या ठिकाणी आपल्याला एक कार्विंग पाहायला मिळतं. नक्की रामोजी फिल्म सिटी विजिट करा. आता आपण आलोय द बोन्साई बोनान्झा गार्डनमध्ये. पाहू शकता तुम्ही खूप छोटे छोटे पॉटमध्ये झाडं लावले आहेत आणि वेगवेगळे याचे पाण्यासारखे आहेत. ह्या साईडला सुद्धा भरपूर आहेत बघा. बेस्ट आहे. इकडल्या साईडला सुद्धा बघू शकतो तुम्ही. आता हे झाड बघा खूप छान. हे रामोजी फिल्म सिटीला इथला हॉर्स पाहू शकता तुम्ही. No response. Good afternoon. Good afternoon. Yes. So first of all, welcome to shooting stage. आप सभी का हार्दिक स्वागत है शूटिंग स्टेज में. My name is Sweetie. Today I am going to show you the movie making process. मैं आज आपको दिखाऊंगी मूवी मेकिंग प्रोसेस के बारे में. For that I need any 3 heroines from your side from 20 to 40 years old. 20 साल से लेकर 40 साल तक मुझे 3 हीरोइंस की जरूरत है. I need heroines, not heroes. 1, 2, 3. Already देखिए. जनता में जानती है शहंशाह के नाम से. गॉड ब्लेस यू. पीछे से मत लड़ो, सामने आ जाओ. मैं अमरेंद्र बाहुबली. हमारी दुनिया भर की प्रजा सिर्फ हमारा पराक्रम देखने के लिए थिएटर में आती है. जय माहेश्वरी. पीछे Look front. That's it. Scene समझ आपको? Got it? Okay, now lights. Camera. And action. Swing the bike. Swing कीजिए. Left right. Continuously. Swing करते रहिए. Don't stop until I say cut. जब तक मैं cut नहीं बोलूँगी तब तक नहीं रुकना है. So here they are on the screen. Okay, हमारे stars पर्दे के ऊपर. Swing करते रहिए. Left right. Continuously. Don't stop looking to the camera. सीधे सामने देखना है. और मैडम बिल्कुल भी हंसना नहीं है. Don't smile.
Please come here. Sir, आपका नाम? ओके डेबे पुणे. Let's go to the ham. Bike start. So bike start कीजिए. Sir, हवा को start कीजिए. अरे चलो. Bike start. घुमाते रहिए practice में. So here are. घुमाते रहिए, don't stop. अभी तक गाड़ी और हवा चलते रहना चाहिए. इस तरह ही रखना है. जब तक टीवी पे मूवी चलेगी तब तक गाड़ी और हवा चलते रहना चाहिए. Please don't stop in between. Fantastic job. घुमाते रहिए. Friends, we all know the first movie released with sound is आलमारा. पहला मूवी आवाज के साथ रिलीज हुआ था आलमारा. उससे पहले हम लोग देख रहे थे म्यूट मूवी यानी कि बिना आवाज के मूवी. आज के बाद अगर कभी भी आपको मूवी में बाइक रेसिंग का आवाज सुनाई दिया तो समझ लेना चाहिए वो घर में चटनी बनाने के लिए से करते हैं. Now onwards you will find any bikes in the movie. We have to identify there is a mixed sound. घुमाते रहिए practice में. So गाड़ी तब से एक ही स्पीड में जाना है. कभी ऑन ऑफ करते रहिए. थोड़ा बंद नहीं करना है. Excellent. घुमाते रहिए. तो दोस्तों एंजॉय कर रहे हैं तो फिर किस बात का वेट कर रहे हैं. ताली तो बजने हमने डेकोरेशन के लिए. घुमाते रहिए. ओके नाउ शूटर रेडी. सर जब मैं शूट बोलूँगी तभी मारना है. सिर्फ एक ही बार. और प्लीज गलती से भी टीवी को मत मारिए. घुमाते रहिए. सर रेस कीजिए. रेस कीजिए. रेस. यस. ओके नाउ टेक पोजीशन. बी रेडी एंड शूट. सो बहुत अच्छा. सो सब रुकना नहीं है. कंटिन्यूसली घुमाते रहिए. घुमाते रहिए. ओके नाउ स्लो डाउन. स्लो डाउन. स्लो डाउन एंड स्टॉप. दिल के साथ सफर करते हैं फिल्मी दुनिया का.
मेरी दूसरी इच्छा भी पूरी कर दूं। मैं ईशा से शादी करना चाहता हूँ। कर ले शादी होगा। आपण पाहू शकता विंटेज कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता आम्ही रामोजीचा जो 4चा शो आहे, स्पिरिट ऑफ रामोजी शो, तो पाहण्यासाठी चाललो आहे. बघूयात आता नेमकं काय कसा आहे नेमका तो शो. शो तर चालू झाला. अजून